देवळी तालुक्यांतर्गत येणाऱ्या पुलगाव शहरातील प्रवाशांना बसच्या कमतरतेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। हीच परिस्थिती संपूर्ण राज्यातील बसस्थानकांची होती। याची दखल घेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी संपूर्ण राज्यभर नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती। पुलगाव बसस्थानकावर उपलब्ध असलेल्या बसेसची अवस्थाही खूप दयनीय असल्याच्या तक्रार प्रवासी करत होते। नवनिर्वाचित आमदार राजेश बकाणे यांनी याची दखल घेत परिवहन मंत्रालयाकडून पुलगावसाठी आज 5 नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत। नवीन बसच्या चालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि आमदार बकाणे यांनी हिरवी झेंडी दाखवून नवीन बसेस त्यांच्या मार्गावर सुरू केल्या। यावेळी उपस्थित आमदार बकाणे यांचं स्वागत मंडल अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केले। या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना आमदार बकाणे म्हणाले की 2026 पर्यंत पुलगाव बसस्थानक आणि बस डेपोचे संपूर्ण नूतनीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। या प्रसंगी पुलगाव भाजप मंडल अध्यक्ष प्रशांत इंगोले, अधिवक्ता अजय तिवारी, प्रवीण सावरकर, अविनाश पोपे, अरविंद भार्गव, प्रवीण नंदे, समीर ढोक, शिल्पा ठाकूर, नितीन बडगे आदी उपस्थित होते। कर्तव्यदक्ष ठाणेदार सन्माननीय सोळसे साहेब, या मंडळाचे अध्यक्ष इंगोले सर, सन्माननीय अरविंदजी भार्गव, सन्माननीय सावरकरजी, सन्माननीय गवाळकरजी, सन्माननीय मावळेजी, या विभागाचे नियंत्रक सन्माननीय बोबडेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी, बंधू आणि सर्व कर्मचारी वर्ग, खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण 10 बसची मागणी केली होती आणि 10 बसची मागणी केलेली असताना त्यांनी सांगितलं की पुढल्या महिन्यामध्ये 10 बस आम्ही पाठवतो। आम्ही त्यांना सांगितलं की 10 बस एकदम पाठवण्यापेक्षा 5 पाठवल्या तरी चालेल। या महिन्यामध्ये त्यांनी 5 पाठवल्या। 5 बसचा फॉलोअप आपण करत घेतो आहे, कारण मागील 15 ते 20 वर्षांमध्ये या ठिकाणी बसेसचा पुरवठा झालेला नाही। या महाराष्ट्रामध्ये अनेक बसेस नवीन येऊन आलेल्या आहे, पण आपल्या पुलगाव डेपोचा विषय असा आहे की अनेक गावातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसेस नेता येऊ शकत नाही, ही अडचण आपल्याला आहे। म्हणून या ठिकाणी त्या अर्थाने 4 बस मागणी केली, 5 बस या ठिकाणी आल्या आहेत आणि 5 बसचा मागणीसाठी आपण पाठपुरावा या ठिकाणी मंत्रालयामध्ये करणार आहोत। या ठिकाणी मी बोबडे साहेबांना विनंती करतो की 5 बस ज्या आलेल्या आहेत त्या या ठिकाणी कशा उपयोग करायचा आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रयत्न करावा। या ठिकाणी सर्व पदाधिकारी आहेत, यांचा पण फॉलोअप माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। सन्माननीय शिवरकरनी या ठिकाणी मोठ्या म्हणजे रोज फोन करायचे की भाऊ काय झालं, सन्माननीय आसिफबाई रोज फोन करायचे काय झालं। म्हणून खऱ्या अर्थाने हे श्रेय बोबडे साहेब तुम्ही जे 4-5 पत्र आम्हाला दिले आणि त्याचा पाठपुरावा केला बोबडे साहेब, त्याच्यापुढे या ठिकाणी बोबडे साहेबांना खऱ्या अर्थाने हे श्रेय जाते। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव।